नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। नारायण राणेंना केसरकर चक्क साहेब म्हणाले, हे कशाचे संकेत? केसरकरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न, तो शिवसैनिक अटकेत। आणि केसरकर शिंदे गटात गेले, वेंगुर्ल्यातले बॅनर अक्षरशः फाडून काढले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे। शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते। शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत। काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर। आमदार दीपक केसरकर यांना सुरक्षितता पुरवावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे। तसेच सुरक्षितता पुरवण्यास पोलीस कमी पडले तर माझीही सुरक्षा द्या असंही त्यांनी म्हटलंय। पक्षांतर करताना दहशतवादाचा मुद्दा केसरकरांना कसा काय आठवतो असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। पाहूयात काय म्हणालेत वैभव नाईक। माननीय राज्याचे माजी गृहराज्यमंत्री यांना दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी आणि ही सुरक्षा वाढवून देताना त्यांना जर सुरक्षा वाढवली तर पोलीस कमी पडले तर माझी सुरक्षा काढून त्यांना द्यावी असं मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे। खरं दीपक केसरकर हे ज्यावेळी पक्षांतर करतात त्यावेळी त्यांची सुरक्षितता धोक्यात आलेली असतं असं त्यांचं म्हणणं असतं। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शांत आहे आणि जिल्ह्यातील जनतेला सुद्धा माहिती आहे आणि शिवसेनेकडे माहिती आहे की या संदर्भात दीपक केसरकरांच्या कार्यालयावर किंवा या ठिकाणी त्यांच्या विरोधात कुठल्याही घोषणा आम्ही दिल्या नाहीत आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा देणार नाही आहोत। त्यांचं कुटुंब म्हणजे आमचंच कुटुंब आहे। परंतु दीपक केसरकर यांना ज्यावेळी पक्षांतर करायचं असेल त्यावेळी त्यांना सुरक्षा वाढवून मागणी का करावी लागते, त्यांना प्रत्येक वेळी त्यांचा दहशतवादाचा मुद्दा का पुढे येतो, हे याचं दीपक केसरकरांनी आत्मचिंतन करावं। खरं तर उद्धवजी ठाकरे यांनी तुम्हाला संपूर्ण राज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी 5 वर्ष दिली होती, याचे पण त्यांनी जबाबदारीने भान ठेवावं। आणि उद्धवजींबरोबर बोलताना खरं तर उद्धवजींनी कोणाची सुरक्षा काढली नाही आणि कोणाला सुरक्षा देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले नाहीत। परंतु वळसे पाटील हे गृहमंत्री असल्यामुळे मी त्यांच्याकडे आत्ताच पत्र देऊन लेखी मागणी केली आहे की त्यांची सुरक्षा वाढवावीच आणि त्यांच्या सुरक्षा वाढवताना जर आणि सुरक्षा वाढवायची असेल तर माझी सुरक्षा काढून त्यांना सुरक्षा द्यावी अशी मी वळसे पाटलांकडे मागणी केलेली आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच होय। ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11। ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज। केंद्रीय मंत्री राणेंवर बोलण्या एवढे वैभव नाईक मोठे नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावं असा थेट इशाराच भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी दिलाय। पाहुयात काय म्हणालेत राजन तेली। वैयक्तिक संबंधापेक्षा भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हे माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं आहे। मी एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा। भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने पुढचं सगळे होईल। दीपक केसरकर काय होणार हे मला माहिती नाही आहे, पण भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी जी गोष्ट करावी लागेल ती 100% कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करू आणि पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहू। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि विशेष करून राज्यातल्या जनतेचं आज वाटतं की देवेंद्र फडणवीस एकदा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत।
का यापूर्वीचं सुद्धा जे मॅन्डेट दिलेलं होतं, जो कौल दिलेला होता तो युतीला दिलेला होता. शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा तिकडे फोटो कोणाचे लावले की अमित शाह साहेबांचे लावले, नरेंद्र मोदी साहेबांचे लावले, देवेंद्र फडणवीस साहेबांचे लावले आणि त्याच्यातनं निकाल मिळालेला होता. आणि तो निकाल मिळाला असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन या ठिकाणी आघाडी झाली. ती इथल्या राज्यातल्या जनतेला मान्य नाही आणि विशेष करून 50पेक्षा जास्त आमदारांना मान्य नाही आहे. आज आमदारांमधली जी खतखत आहे, त्यांना वाटते की प्रत्येक आपल्या मतदारसंघात तिकडे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विरोधक आहे. आणि आज ज्या पद्धतीने हे चाललंय ते शिवसेनेच्या अनेक आमदारांना हे मान्य नसल्यामुळे आज नेतृत्वाच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात एवढा मोठं पाऊल, ऐतिहासिक म्हणजे आतापर्यंत राज्यात कधीच घडलं नाही अशी मोठी घटना आज ह्या माध्यमातून घडली. याचा विचार वैभव नाईकसारख्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. का झालं? आज विकासच ठप्प आहे. राष्ट्रवादीचे लोक कामं करायला देत नाहीत, काँग्रेसचे लोक काम करायला देत नाहीत. ही खतखत शिवसेनेच्या आमदारांची आहे. आणि ही जी खतखत आहे, याच विचार करा, अशी खतखत करून राज्य कसं पुढे नेणार आहे. त्यामुळे आज इथल्या आमदारांना वाटतं, या सगळ्या आमदारांना, की नेतृत्वात बदल व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि इथले शिवसेनेची ही अशी जी बाहेर पडलेली मंडळी आहेत त्यांनी एकत्र येऊन राज्य करावं, ही इच्छा आमदारांची आहे. वैभव नाईक यांना नारायण राणे साहेबांवर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. आदरणीय नरेंद्र मोदी, आदरणीय अमित शाह, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना एवढी मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली आहे. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. आणि त्यामुळे होणाऱ्या घडामोडीवर, आणि ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे इथल्या होणाऱ्या घडामोडीवर बोलण्याचा त्यांना निश्चितपणे अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या ह्या ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे काय सांगण्याचं ते त्या ठिकाणी बोललं जातं. त्यामुळे वैभव नाईक यांनी त्यांची काय हे आहे ते त्यांच्यावर बोलण्याचा एवढे वैभव नाईक मोठे नाहीत, हे वैभव नाईक यांनी लक्षात ठेवा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. निधी वाटपात आमच्यावर नेहमी अन्याय होत असून राष्ट्रवादीच्या आमदारांना नेहमी जास्त निधी मिळतोय, ही बाब आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली, मात्र फारसा परिणाम झाला नाही, अशी तक्रार शिंदे गटातील बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. नमस्कार, मी आमदार महेश शिंदे, कोरेगाव विधानसभा क्षेत्र, सातारा जिल्हा. सर्व आमदारांची शिवसेनेच्या बैठक झाली. आम्ही सगळे एकत्र होतो. वर्षा निवासाने बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सर्व अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी आम्हाला किती पैसे मतदारसंघात दिले त्याचे आकडे मागितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर चुकीचे आकडे दिले. ते आकडे पाहून मुख्यमंत्री सुद्धा आम्ही खरे आकडे दिल्यानंतर अचंबित झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला, परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही. आम्हाला शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी 55 कोटीचा निधी गेला होता, तर राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना 700 ते 800 कोटीचा निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये दिला जात होता. त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये आम्ही जे राष्ट्रवादीचे उमेदवार पाडलेले आहेत त्यांना प्रचंड निधी, आमच्या डबल ट्रिपल निधी विकासासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून दिला गेलेला होता. मधल्या काळामध्ये निधी पण दिला जात होता. कुठल्याही कार्यक्रमांना आम्हाला बोलवलं जात नव्हतं. आमच्या 3 बैठका मुख्यमंत्री महोदयांशी झाल्या. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं होतं, कसल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सुधारणा येईल. बऱ्याच गोष्टीला त्यांनी स्टे दिला, परंतु तो स्टे सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मानला नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या स्टेला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये विरोधकांची त्या ठिकाणी
विकास कामं केली आणि उद्घाटनं घेतली. अशा पद्धतीचं काम सातत्यानं चालू राहिलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं पुढचा येणारा आमदार हा राष्ट्रवादीचाच होईल. शिवसेनेचा आमदार इथनं पुढं या मतदारसंघामध्ये दिसणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना दाखवत होतो. सातत्यानं ते या गोष्टीची आमच्यासाठी तळमळीने सांगत होते या गोष्टी थांबतील, परंतु कुठलीही गोष्ट थांबली गेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काम करणं आम्हाला अशक्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात होते. एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणं आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हा पक्ष करत होता. त्या रागापोटीच आज आम्ही हे सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच होय. ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. शिवसेनेचे वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग विधानसभा मतदारसंघातील आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात गेल्यानंतर वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर यांची छबी असलेला बॅनर हटवण्यात आला. त्यामुळे वेंगुर्ला शिवसेना शाखेतून दीपक केसरकर यांचा फोटो आता गायब झालाय. वेंगुर्ला तालुक्यात दीपक केसरकर यांना यापुढे फिरू देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यावर शिवसैनिक काय म्हणतायत पाहूया. हो, नालायक माणसाची छबी हटवणार नाही तर काय. शिवसेनेवर आम्ही भगवा झेंडा फडकवलेला आहे. उद्धव साहेबांचा फोटो आहे, बाळासाहेबांचा फोटो आहे. ह्या नालायक माणसाचा फोटो आपण ठेवायचा का? त्यांनी काय ठेवलं आहे आम्हाला दुःख होतं आहे आज. त्याची आम्ही प्रचार केला आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलं ह्याला हा चांगला माणूस आहे. उद्धव साहेबांनी घेऊन आले आणि तो सांगतोय दहशतवाद संपला आहे. तो दहशतवाद करतोय आज, आमच्यावर दहशतवाद करतोय, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतोय, उद्धव साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करतोय. उद्धव साहेबांनी सांगितलंय की आले तर आम्ही घेऊ म्हणून, पण माझं असं उद्धव साहेब मोठे आहेत, ते पक्षप्रमुख आहेत आमचे, पण त्यांना माझं असं सांगणं आहे की ह्यांना घेऊ नकात. माझी कळकळ आहे, ह्यांना घेऊ नकात. ह्यांना त्यांच्या जागेवरच राहू दे. त्यांची जागा दाखवा ह्यांना. तुम्ही कोणतो माणूस द्या, आम्ही निवडून आणतो. ह्याच्या अगोदर पण आम्ही निवडून आणलेले आहेत. आमच्याबरोबर भरपूर माणसं होती. त्यांनी हे बघितला, वातावरण बघितलं आणि त्यांच्यानी आमच्याकडे प्रवेश केला आहे आणि सांगितलं दहशतवाद संपवला. दहशतवाद कोणी संपवला? शिवसेने संपवला. शिवसेना पाठीशी नसती तर ह्याला कोण विचारणार होतं? ह्याच्यावर कोण नव्हतं. आम्ही त्याला सोडायला जायचो घरी, ह्याच्या पाठून माणसं लागायची तेव्हा. एवढंच मला बोलायचं आहे. दीपक केसरकरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खरं म्हणजे दीपक केसरकर हे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला फसवत आहेत.
कारण नारायण राणेंचा दहशतवाद संपवला, दहशत संपवला हे जे काय म्हणतात हे त्यांचे पूर्णपणे खोटं आहे. दहशतवाद नारायण राणेंचा जेव्हा चालू होता तेव्हा दीपक केसरकर खरं म्हणजे त्यांच्या नारायण राणेंबरोबर होते, त्यांच्या मुलाचा खासदारकीचा प्रचार करत होते, स्वतः आमदार त्यांच्या आघाडीतून झालेले होते आणि खरा दहशतवाद त्यावेळेला शिवसैनिकांनी संपवला. पूर्ण दहशतवाद संपला, काय झालं सगळं झालं, शिवसेना वाढली, बहराला आली आणि इकडे सुपीक सगळं दिसल्यानंतर दीपक केसरकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि जर दीपक केसरकरांनी दहशतवाद संपवला, नारायण राणेंच्या दहशतवादाच्या विरोधात ते लढत होते, तर आज त्यांनी या जिल्ह्याला आणि शिवसैनिकांना एक उत्तर द्यावं की आज ज्या तुम्ही शिंदे गटाबरोबर असाल किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून जाणार असाल, मग आज त्या नारायण राणेंच्या मांडीला लावून तुम्ही कसे बसणार आहात? याचाच अर्थ असा की तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्ही जिल्ह्याला फसवत आहात, महाराष्ट्राला फसवत आहात, स्वतःलासुद्धा फसवत आहात. यामागे तुम्ही काय त्या साथ देणार आहे मला माहीत नाही आहे. कारण उद्धवजी साहेबांनी तुम्हाला जो आमच्या पक्षप्रमुखांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे तुम्हाला ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री केला, राज्याचं चांगल्यातलं चांगलं राज्यमंत्रीपद दिलं. एवढं सगळं देऊनसुद्धा जो शिवसैनिकांशी तुम्ही आज बेईमानी केलेली आहे, तुम्हाला शिवसेना कदापि माफ केल्याशिवाय राहणार नाही, नियती माफ केल्याशिवाय राहणार नाही. आज शिवसेना जिथे आहे तिथेच आहेत, गेले ते नेते गेलेत आणि शिवसैनिक कुठेही गेलेले नाही आहेत. उद्या उद्धवजी जो उमेदवार आम्हाला देतील तो उमेदवार आम्ही बहुमताने निवडून आणू आणि ह्यांच्या दीपक केसरकर यांच्या घरासमोरच त्याचे फटाके वाजतील, एवढं आज आम्ही या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र आमची प्रतिमा हटवण्याची मागची भूमिका आज गेले आपण जी काय हे राज्यामध्ये नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. मला सांगा, ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती, ज्या महिलांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलात आणि ह्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, त्यांना कोणतीही कल्पना न देता तुम्ही उठताय तुमच्या स्वार्थासाठी, तुम्हाला मंत्रिपदाच्या हव्यासापोटी तुम्ही उठताय आणि तुम्ही त्या विरोधी गटामध्ये सामील होताय. म्हणजे ह्या कार्यकर्त्यांना तुम्ही काही किंमत दिली नाही. जे कार्यकर्ते हो रात्र झटले, ज्यांनी निवडून आणलं तुम्हाला, अशा कार्यकर्त्यांना तुम्ही काही किंमत न देता तुम्ही उठताय, दुसऱ्या गटामध्ये सामील होताय. हेच तुम्ही केलं का पहिल्यापासून? स्वतःच्या स्वार्थासाठी दहशतवाद करून तुम्ही बाहेर पडला. त्यानंतर तुम्ही आज तुम्हाला भारतीय जनता पार्टी तुम्हाला चांगली वाटायला लागली, तुम्ही त्यांच्यावर निघून जात आहे. म्हणजे ह्या ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्या शिवसैनिकांना त्यांचा तुम्ही विश्वासघात करताय. मग का तुमची अशी छबी ठेवतील इथे? का त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होणार नाही? तुम्ही आल्यानंतर आमदार असतानाही तुम्ही कधी कार्यकर्त्याला वेळ देत नव्हता. तोही राग आज ह्या कार्यकर्त्यांनी तुमचा बॅनर फाडून काढला, हे लक्षात ठेवा. आज तुमचा बॅनर फाडला आहे. उद्या सकाळी तुम्ही वेंगुर्ला ह्या मतदारसंघामध्ये जर पाऊल ठेवल्यानंतर हे शिवसैनिक ह्या ज्या महिला रणरागिणी आहेत ते तुमची काय अवस्था करतील ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाऊल ठेवू देणार नाही. आणि तुम्हाला हा असंतोष, मला वाटतं नक्कीच हा आपला असंतोष सावंतवाडीमध्ये सोमवारी जो मोर्चा निघणार आहे, जी शक्ती प्रदर्शन दिसणार आहे, त्या शक्ती प्रदर्शनामध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ह्या मतदारसंघातील शिवसैनिकांची ताकद तुम्हाला नक्की दाखवून देतील सर्व शिवसैनिक, अशी मला खात्री आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. सर्वांचं लक्ष लागलेल्या बंडखोर आमदारांची पहिलीच पत्रकार परिषद झाली. माध्यमांशी बोलण्याची जबाबदारी आमदार केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. यात त्यांनी एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असून आम्ही कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नसून आम्ही शिवसैनिकच आहोत, अशी ही बंडखोर आमदारांची भूमिका स्पष्ट केली आहे. विधिमंडळ पक्षामध्ये शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत ना, मग आम्ही कशाला कोणाचा पाठिंबा करू? आम्ही शिवसेना आहोत, शिवसेनेमधून निवडून आलेलो आहोत. आमचा विधिमंडळामधला पक्ष आहे, त्याचे नेते शिंदे साहेब होते, त्यांना कोणीतरी काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही 2/3 बहुमत आमचं सिद्ध करू. शिंदे साहेब हे आमचे गटनेते राहतील. विधिमंडळ पक्षामध्ये शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत ना, मग आम्ही कशाला कोणाचा पाठिंबा करू? आम्ही शिवसेना आहोत, शिवसेनेमधून निवडून आलेलो आहोत. आमचा विधिमंडळामधला पक्ष आहे, त्याचे नेते शिंदे साहेब होते, त्यांना कोणीतरी काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही 2/3 बहुमत आमचं सिद्ध करू. शिंदे साहेब हे आमचे गटनेते राहतील.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर. नमस्कार, मी भरत केसरकर, कोकण 7 लाईव्ह मध्ये स्वागत आहे. दीपक केसरकर जे सेनेचे बंडखोर आमदार आहेत, शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत, त्यांच्या याच कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. सगळी थेट दृश्य आपण बघू शकतो की कशा पद्धतीने बंदोबस्त आहे जो वाढवण्यात आलेला आहे. आता सगळ्यात मोठी बातमी जी हाती येते, दीपक केसरकर यांची आता 7 वाजता पत्रकार परिषद संपली आणि कोकण 7 लाईव्हने प्रश्न उपस्थित केलेला होता. महाराष्ट्रामध्ये बंडखोर आमदारांच्या घरांवर हल्ले सुरू झालेले होते आणि या संदर्भात दीपक केसरकर यांना प्रश्न उपस्थित केलेला होता की नेमकं काय होऊ शकतं. तेव्हा नॅशनल प्रेसमध्ये दीपक केसरकर यांनी ही भीती व्यक्त केलेली होती आणि महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला टार्गेट केलेलं होतं. मात्र या स्थानिक पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं होतं असं काही होणार नाही. मात्र या घडीची सगळ्यात मोठी बातमी हाती येते, दीपक केसरकरांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक कणकवलीतील एका शिवसैनिकाला ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक जे आहेत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कडोकड बंदोबस्त हा जो आहे बंदोबस्त पाहायला मिळतोय. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बंडखोर आमदार आहेत, शिंदे गटाचे आहेत, यांच्यावर आज हल्ले झालेले, विशेषतः ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर काल कुर्ल्यातील मंगेश कुडाळकर यांचं कार्यालय पुण्यात आलेलं होतं आणि यानंतर जे बंडखोर आमदार आहेत, शिंदे गटातील आमदार आहेत, त्यांचे कार्यालय ही शिवसैनिकांकडून लक्ष केली जात होती आणि त्याचे दात पडसाद जे आहेत सावंतवाडीमध्ये पाहायला मिळतात. ही सगळी दृश्य आहेत, सगळी कडेकोट बंदोबस्त आहे. हा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. अज्ञात व्यक्ती जी आहे ही खिशामध्ये दगड घेऊन या कार्यालयामध्ये घुसली. प्रत्यक्षात पोलिसांना कोणती कल्पना न देता ही घुसली. पहिल्यांदा पोलिसांना कार्यकर्ता असल्याचा भास झाला, त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केला. मात्र सदर व्यक्तीने आज जात दगड फेकण्याचा जो आहे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा जो बंदोबस्त आहे हा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. जो कणकवलीतील एक शिवसैनिक असल्याचं समजतंय. मागच्या व्हॅनमध्ये त्याला ताब्यात जो आहे हा शिवसैनिक ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याला. आणि दंगल नियंत्रण पथक जे आहे, दंगल नियंत्रण पथक जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, शंकर कोरे जे आहेत, हे शंकर कोरे या ठिकाणी डेरेदाखल झालेले आहेत आणि कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा तळकोकणामध्ये आमदार दीपक केसरकर यांचं कार्यालय लक्ष होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे तणाव जो आहे तणाव निर्माण होऊ शकतो. एकंदर जे चित्र आहे जे आहे, दीपक केसरकर यांचं कार्यालय जे आहे कार्यालय लक्ष करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही सगळी दृश्य आहे, ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. कशा पद्धतीने चोख पोलीस बंदोबस्त जो आहे, पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने जो आहे, ही सगळी दृश्य आहेत. ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. दीपक केसरकर यांचं कार्यालय जे बंद आहे आणि मात्र निश्चितच पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने सकाळीच गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं की जे बंडखोर आमदार आहेत या बंडखोर आमदारांना संरक्षण दिलं जाईल. मात्र अशा पद्धतीचे हल्ले याबाबत दीपक केसरकर यांनी नॅशनल पत्रकार परिषदेमध्ये चिंता व्यक्त केलेली होती आणि महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला टार्गेट केलेलं होतं. मात्र दुसऱ्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं होतं असे जर हल्ले होतील तर त्या संदर्भात मात्र त्यांनी भाष्य टाळलेलं होतं. मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, दीपक केसरकरांचं हे जे कार्यालय आहे लक्ष करण्यात आलेलं आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
कोकणातलं नंबर 1 इन्स्टिट्यूट म्हणजेच परफेक्ट अकॅडमी. प्रवेश सुरू. 11वीची जेईई, नीट इंटिग्रेटेड कोर्ससाठी दुसरी बॅच 20 जून पासून सुरू. कोकणातून IIT मध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी. नीट परीक्षेमध्ये 100% निकाल देणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी. MST CET मध्ये कोकण विभागात 3 वर्षी पहिला आमचाच. सलग 3 वर्षे 12वी बोर्डात रँकिंगसाठी मुलं देणारी एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. ग्राउंड फ्लोअर, यशोधरा, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. आजच आपला प्रवेश निश्चित करा. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2005 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 25 जून पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी दिली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 2500 जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवर धावतील. 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील. पहिल्या टप्प्यात 1300 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचं आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. 25 जून 2022 पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून या बसेसचं आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर मोबाईल ॲपद्वारे खासगी बुकिंग एजंट आणि त्यांच्या ॲपवर उपलब्ध होणार आहे, असंही परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी सांगितलंय. आता आगार बसस्थानक आणि वाहतुकीचं ठिकाण कुठे असेल ते पाहूयात. मुंबई सेंट्रल साईबाबा, काळा चौकी, गिरगाव, कफ परेड, केनेडी ब्रिज, काळबादेवी, महालक्ष्मी, परळ, सेनापती बापट मार्ग, दादर, मांगल्य हॉल, जोगेश्वरी, कुर्ला, नेहरू नगर, बर्वेनगर, सर्वोदय, टागोर नगर, विक्रोळी, घाटला, DN नगर, अंधेरी, गुंदवली अंधेरी, सांताक्रूज, विलेपार्ले, खेरनगर, बांद्रा, सायन पनवेल आगार, उरण आगार, ठाणे 1, भाईंदर, लोकमान्य नगर, श्रीनगर, विटावा, नॅन्सी कॉलनी, मालाड, डहाणूकरवाडी, चारकोप, महंत चौक, संकल्प सिद्धी गणेश मंदिर, ठाणे 2, ठाणे 2, भांडूप पूर्व व भांडूप पश्चिम, मुलुंड पूर्व, विठ्ठलवाडी, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली पश्चिम, डोंबिवली पूर्व, नालासोपारा, वसई आगार, अर्नाळा आगार. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत आणि बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधन गृहे उभारण्यात येणार आहेत, असंही ॲडव्होकेट परब यांनी सांगितलंय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणातलं नंबर 1 इन्स्टिट्यूट म्हणजेच परफेक्ट अकॅडमी. प्रवेश सुरू. 11वीची जेईई, नीट इंटिग्रेटेड कोर्ससाठी दुसरी बॅच 20 जून पासून सुरू. कोकणातून IIT मध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी. नीट परीक्षेमध्ये 100% निकाल देणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी. MST CET मध्ये कोकण विभागात 3 वर्षी पहिला आमचाच. सलग 3 वर्षे 12वी बोर्डात रँकिंगसाठी मुलं देणारी एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. ग्राउंड फ्लोअर, यशोधरा, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आम्हाला आमचा गट स्थापन करून आमचं बहुमत सिद्ध करणं हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. तो काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. आता घटनात्मक अधिकारासाठी किती वेळा बोलायचं,
घटनात्मक अधिकार असाच मिळाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणतरी जाऊन बसणार उपसभापतींच्या ह्याच्यामध्ये, त्यांना मार्गदर्शन करणार, काय करायचं होती, एवढी मोठी ऑथॉरिटी आहे. मी पुस्तक वाचा, आमच्या सह्या कन्फर्म करा, आम्हाला मान्यता द्या, आम्ही ताबडतोब येतो महाराष्ट्रामध्ये. कारण प्रस्ताव ज्या व्यक्तीकडे असेल, म्हणजे आरोपी आणि जज एकच असू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काय झालंय की दुर्दैवाने आज आपल्याकडे सभापती नाहीत आणि अध्यक्ष नाही, आणि त्याच्यामुळे उपाध्यक्ष आणि उपसभापतींकडे ही जबाबदारी आलेली आहे. शेवटी या एवढ्या मोठ्या पोस्ट आहेत की त्यांच्या विरुद्ध आम्ही काय बोलू शकत नाही. आम्ही फक्त त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडू शकतो. आणि समजा त्यांनी तो फेटाळला तर आम्ही गव्हर्नरकडे ते देऊन त्यांना विधानसभेचं अधिवेशन बोलवण्याची मागणी करू शकतो, आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्या ठरावावर मतदान होऊ शकतं आणि त्याच्यानंतर त्यांचा निर्णय होऊ शकतो. पण जनरली एक असं आहे की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर अविश्वासाचा ठराव येतो, आता त्यांनी काय केलं, हे सगळ्या टेक्निकल गोष्टी करतात. आम्ही अगोदर अविश्वासाचा ठराव दिलेला आहे, त्याच्यानंतर डिस्क्वालिफिकेशनचे ऍप्लिकेशन आले, तर डिस्क्वालिफिकेशनचे ऍप्लिकेशन आपण हे करता, आणि अविश्वासाचा ठराव अगोदर आलेला तो का नाही एंटरटेन करत? कारण तुम्हाला काही टेक्निकॅलिटीज निर्माण करायच्या आहेत. टेक्निकॅलिटीज निर्माण केल्या तरी आमचं काही म्हणणं नाहीये. ज्या वेळेला आमदार कोर्टात जातील त्याला उघड आहे की त्यांच्याकडे संख्या आहे, आणि ज्यांच्याकडे संख्या आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे आतापर्यंतचे सर्वच्या सर्व निर्णय आहेत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. पक्षांतर करायची वेळ येते तेव्हाच आमदार केसरकरांना दहशतवादाचा मुद्दा कसा काय आठवतो असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता. याला दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात काय म्हणालेत केसरकर. मग त्या गाड्या त्यांनी मागे घ्यायला पाहिजे होत्या, ते त्याच हॉटेलला राहिले होते सेंट रेजिसला. प्रश्न नाही हो, काळजी करू नका म्हणून सांगा अरुणभाईंना. अरुणभाईंच्याच मांडी लावून बसणार. मग त्या गाड्या त्यांनी मागे घ्यायला पाहिजे होत्या, ते त्याच हॉटेलला राहिले होते सेंट रेजिसला. प्रश्न नाही हो, काळजी करू नका म्हणून सांगा अरुणभाईंना. अरुणभाईंच्याच मांडी लावून बसणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. सिंधुदुर्गातील शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी सोमवारी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. यावर केसरकरांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने उत्तर दिलंय. पाहूया. बघा, रॅली केल्यामुळे काय अंगाला भोकं पडतात का? बघा, मनातला राग निघून जाऊन दे, नंतर त्यांना कळणार की वस्तुस्थिती काय आहे, आणि वस्तुस्थिती कळल्यानंतर ते म्हणणार अरे आम्ही आमच्याच नेत्याच्या विरुद्ध रॅली काढली, असं ते म्हणणार. कोणी विचारलंय का विकास थांबलेत? कोणी विचारलंय का? लोक मतदान का करतात? विकास कामाला मतदान करतात की तुम्ही जय हो म्हटलं तर मतदान करतात? असं नाही होत. मला त्यांना समजावून सांगायला लागेल की विकास कामं करताना मी आणलेले पैसे होते ना, मी आणलेला निधी होता. बघा, रॅली केल्यामुळे काय अंगाला भोकं पडतात का? बघा, मनातला राग निघून जाऊन दे, नंतर त्यांना कळणार की वस्तुस्थिती काय आहे, आणि वस्तुस्थिती कळल्यानंतर ते म्हणणार अरे आम्ही आमच्याच नेत्याच्या विरुद्ध रॅली काढली, असं ते म्हणणार. कोणी विचारलंय का विकास कामं थांबलेत? कोणी विचारलंय का? लोक मतदान का करतात? विकास कामाला मतदान करतात की तुम्ही जय हो म्हटलं तर मतदान करतात? असं नाही होत. मला त्यांना समजावून सांगायला लागेल की विकास कामं करताना मी आणलेले पैसे होते ना, मी आणलेला निधी होता. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी
असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. शिंदे गटाची भाजप सोबत जाण्याची भूमिका आहे, मात्र त्याच पक्षात असलेल्या राणेंविरुद्ध संघर्ष करून दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढवली होती. त्यामुळे आता अशी युती झाल्यास राणेंबरोबर सत्तेत बसणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता दीपक केसरकरांनी मोठं वक्तव्य केलंय. पाहूया. मी एका पक्षात जातच नाही. मी शिवसेनेत ते आहेत भाजपमध्ये, कशी आमची युती होणार? मी शिवसेनेत आहे, त्यात भाजपमध्ये. त्यांनी त्यांचं काम करायचं, मी माझं काम करणार. हो, त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा. मी माझं काम करणार विकासाचं, ते त्यांचं काम करणार. ते केंद्राच्या पैशातून विकास करणार, आपण राज्याच्या पैशातून करू. शेवटी विकास होण्याशी लोकांना मतलब असतो. तुमचे राजकीय पक्ष काय म्हणतात हे लोकांच्या, विशेषतः कोकणातल्या लोकांना, तसं काय खूप पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना आपलं जीवन सुरळीत चालावं, प्रत्येक जण आपलं काम करत असतो, आपण स्वतः कमवत असतो आणि तो अगदी सुखी राहत असतो. कोकणचा मनुष्य तो काय तुमच्या मिटिंगला येत नाही. घाटावर मिटिंग लाख लाख लोकांचे होतात. आमच्याकडे 5,000 लोक एकत्र करताना दमछाक होते, 1,000 लोक एकत्र करताना दमछाक होते. हे कोकणचं वैशिष्ट्य आहे आणि कोकणी मनुष्य वेगळा आहे. तो तुम्ही काय काम करता बघणार. आणि मी काय प्रत्येकाच्या लग्नाला जातो का, प्रत्येकाच्या भाषाला जातो का, तरी पण मला का निवडून देतात? त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला मी विकास करण्यासाठी निवडून दिलेला आहे, विकास करा. तो विकास झाला पाहिजे असं मला वाटतं आणि तो विकास केला जातो 100%. मी एका पक्षात जातच नाही. मी शिवसेनेत ते आहेत भाजपमध्ये, कशी आमची युती होणार? मी शिवसेनेत आहे, त्यात भाजपमध्ये. त्यांनी त्यांचं काम करायचं, मी माझं काम करणार. हो, त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा. मी माझं काम करणार विकासाचं, ते त्यांचं काम करणार. ते केंद्राच्या पैशातून विकास करणार, आपण राज्याच्या पैशातून करू. शेवटी विकास होण्याशी लोकांना मतलब असतो. तुमचे राजकीय पक्ष काय म्हणतात हे लोकांच्या, विशेषतः कोकणातल्या लोकांना, तसं काय खूप पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना आपलं जीवन सुरळीत चालावं, प्रत्येक जण आपलं काम करत असतो, आपण स्वतः कमवत असतो आणि तो अगदी सुखी राहत असतो. कोकणचा मनुष्य तो काय तुमच्या मिटिंगला येत नाही. घाटावर मिटिंग लाख लाख लोकांचे होतात. आमच्याकडे 5,000 लोक एकत्र करताना दमछाक होते, 1,000 लोक एकत्र करताना दमछाक होते. हे कोकणचं वैशिष्ट्य आहे आणि कोकणी मनुष्य वेगळा आहे. तो तुम्ही काय काम करता बघणार. आणि मी काय प्रत्येकाच्या लग्नाला जातो का, प्रत्येकाच्या भाषाला जातो का, तरी पण मला का निवडून देतात? त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला मी विकास करण्यासाठी निवडून दिलेला आहे, विकास करा. तो विकास झाला पाहिजे असं मला वाटतं आणि तो विकास केला जातो 100%. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणातलं नंबर 1 इन्स्टिट्यूट म्हणजेच परफेक्ट अकॅडमी. प्रवेश सुरू. 11वीची JEE नीट इंटिग्रेटेड कोर्ससाठी दुसरी बॅच 20 जून पासून सुरू. कोकणातून IIT मध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी. नीट परीक्षेमध्ये 100% निकाल देणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी. MST CET मध्ये कोकण विभागात 3 वर्षी पहिला आमचाच. सलग 3 वर्षे 12वी बोर्डात रँकिंगसाठी मुलं देणारी एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. ग्राउंड फ्लोअर, यशोधरा, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वेंगुर्ल्यात शिंदे सेनेत गेलेल्या आमदार दीपक केसरकरांविरोधात निदर्शनं करण्यात आली. शाखेतला त्यांचा बॅनरही फाडण्यात आला. यावर केसरकरांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले दीपक केसरकर. त्यांचा मूळ जो स्वभाव होता तो उफाळून आला असणार. माझ्याबरोबर राहून राहून त्यांना सवय झाली होती चांगलं वागायची. मध्येच कुठेतरी मी नाही आहे म्हटल्यानंतर थोडस कुठेतरी एखाद्याचा मूळ स्वभाव उकरून आला असणार. त्याला दुरुस्त करायला लागेल प्रेमाने. मी एकालाही फोन केलेला नाहीये. जे करायचं, जी रिॲक्शन कसं असतं म्हणजे मनुष्य रागात असला काही तो ऐकण्याच्या मूड मध्ये नसतो. त्यांना सांगितलेलं असतं की आम्हाला सोडून गेले. कुठे सोडून गेले? अजून तुमच्या बरोबर आहे, तुमच्याबरोबर बोलतोय.
काही काळजी करायला नको. तुम्हाला जे खोटं सांगितलं ते खरं सांगायला म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांचा मूळ जो स्वभाव होता तो उफाळून आला असणार. माझ्याबरोबर राहून राहून त्यांना सवय झाली होती चांगलं वागायची. मध्येच कुठेतरी मी नाही आहे म्हटल्यानंतर थोडंसं कुठेतरी एखाद्याचा मूळ स्वभाव उकरून आला असणार. त्याला दुरुस्त करायला लागेल प्रेमाने. मी एकालाही फोन केलेला नाहीये. जे करायचं, जी रिॲक्शन कसं असतं म्हणजे मनुष्य रागात असला काही तो ऐकण्याच्या मूड मध्ये नसतो. त्यांना सांगितलेलं असतं की आम्हाला सोडून गेले. कुठे सोडून गेले? अजून तुमच्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर बोलतोय. काही काळजी करायला नको. तुम्हाला जे खोटं सांगितलं ते खरं सांगायला म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत बंडखोरांना शिवसेनेचं नाव वापरू देणार नसल्याचं म्हटलं होतं. हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा असं आव्हान ठाकरेंनी दिलंय. यावरच बंडखोर आमदारांना पत्रकार परिषदेत विचारलं असता ते काय म्हणालेत पाहूया. उन्होंने जो बात कही वो हम लोग इसके बारे में जरूर सोचेंगे. हमारा नाम तो शिवसेना है ही है, तो उसमें और ऐड नहीं करना ऐसे उनको लगता है तो हम लोग उसको शिवसेना बोलेंगे. उनका हम लोग आदर करेंगे. उन्होंने जो बात कही वो हम लोग इसके बारे में जरूर सोचेंगे. हमारा नाम तो शिवसेना है ही है, तो उसमें और ऐड नहीं करना ऐसे उनको लगता है तो हम लोग उसको शिवसेना बोलेंगे. उनका हम लोग आदर करेंगे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर. आमदार दीपक केसरकर यांचं मंत्रीपद खासदार विनायक राऊत यांच्यामुळे गेल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावरच केसरकरांना विचारलं असता त्यांनी खासदारांना टोला लगावलाय. काय म्हणाले दीपक केसरकर पाहूया. नाही, विनायक राऊतांच्या विजयामध्ये जरी माझा वाटा असला तरी त्यांनी माझं मंत्रीपद कापलं म्हणून मला वाईट नाही वाटत. प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागावं. असे त्यांचे शिलेदार करत राहिले म्हणून महाराष्ट्रामध्ये संपले ना. 50 लोक असे अनेक विनायक जरा एक मिनिट थांबा ना. एक ते बोला, एक ते बोला. भरतजी एक बोला ना. भरतजी एक बोला प्लीज. अहो ते बोलतात त्यांना बोलू द्या ना प्लीज. असं करू नका प्लीज. बोला तुम्ही बोला. नाही भाई, एकच प्रश्न विचारायचा. विनायक राऊतांमुळे तुमचं पालकमंत्रीपद किंवा मंत्रीपद गेलं, हे विनायक राऊतांमुळे गेलं, मान्य करायला गेल्यामुळे काय वाईट वागायचं? आपण त्यांना द्यायचं, आपण त्यांना दिलं. त्यांनी जे उद्धव साहेबांना सांगितलं, उद्धव साहेबांनी ऐकलं. याचा अर्थ जे लोक रिपोर्टिंगसाठी उद्धव साहेबांनी नेमलेले आहेत ते चुकीचं रिपोर्टिंग त्यांना करत होते. मी केवढी कठीण लढाई लढलो हे सावंतवाडीच्या जनतेला माहिती आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आणि 10 मंत्री इथं बसलेले होते. त्याच्यापूर्वी हेच लोक म्हणायचे की हा भाजपमध्ये जाणार. मी गेलो का भाजपमध्ये? मी माझी लढाई केली आणि मी माझी लढाई केल्यानंतर आतापर्यंत जे काय पक्षासाठी करायचं होतं मी केलेलं होतं. पण तिथं जाऊन सांगितलंच नाही, त्यांना कळणार कसं? त्याच्यामुळे त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे वागले, मी माझ्या स्वभावाप्रमाणे. मला अजिबात वाईट वाटत नाही विनायक राऊतांचं. उलट मला बरं वाटतं. विनायक राऊत तिथं आहेत, आदेश सोडतात, सगळे लोक पोस्टर फाडतायत. फाडून दे. पोस्टर फाडणाऱ्यांना लोक मतं देतात असं बिलकुल नाही. त्यांना करून दे त्यांच्या पद्धतीने राजकारण. मी माझ्या पद्धतीने शांततेचं राजकारण करेन, विकासाचं काम करेन. एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहिलं असेल ते पुरं करेन, इंडस्ट्रीज आणेन, सगळं काय ते करेन लोकांसाठी. आणि तुम्ही म्हणजे जनता नाही,
जनता ही वेगळी असते. जनता लोकांना निवडून आणते. त्या संधीसाठी इथं आलो नाही, मी कुठलंही पद मागितलेलं नाही, पण संधी मिळाली तर मी तुम्हाला दाखवून देईन की कशा रीतीने विकास होतो. कारण मी विकासाचा 50% टप्पा पूर्ण केला होता. त्याच्यानंतर विनायक राऊतांना वाटलं की हा उरलेला टप्पा पूर्ण झाला तर मग कदाचित मी जास्त पॉप्युलर होईन वगैरे, असं त्यांचं असेल, त्यांची काहीतरी कॅल्क्युलेशन असतात. ते मोठे नेते आहेत, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांनी माझं पद काढलं असेल, त्याच्यामागे काहीतरी कारण असेल. त्यांना आपलं सांगितलेलं ऐकणारे, मी शेवटी असा मनुष्य आहे की मी विकास करणारा मनुष्य आहे, मला काही बाकीच्या गोष्टी जमत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मला अगदी विलक्षण आदर आहे. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांनी माझं पद काढलं असेल, त्याच्यामागे काहीतरी कारण असेल की त्यांना वाटलं असेल की आपण रिमोट कंट्रोलने इथला विकास करू. तर त्यांनी रिमोट कंट्रोलने विकास केला तरी माझी काही हरकत नाही. परंतु जर मला संधी मिळाली तर मी सुद्धा माझ्या पद्धतीने 100% विकास करेन. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक होत असून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ पत्रकार उमेश तोरसकर आणि कोकण 7 लाईव्हचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र संदीप देसाई यांनी उमेश तोरसकर यांना पाठिंबा देत जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे. यात पदाधिकाऱ्यांची यशस्वी शिष्टाई ठरली आहे. जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक होत असून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ पत्रकार उमेश तोरसकर आणि कोकण 7 लाईव्हचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. तर सचिव पदासाठी कोकण 7 लाईव्हच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांनी अर्ज भरला होता. महत्वाची पदं ही बिनविरोध होणं गरजेचं होतं. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही उमेदवार उमेदवारीवर ठाम होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी कोकण 7 लाईव्ह आणि दैनिक कोकण 7चे संपादक सागर चव्हाण यांच्याकडे संदीप देसाई यांचा अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल, एक चांगला आदर्श यातून पत्रकारांसमोर जाईल अशी विनंती केली. त्यानंतर शेवटच्या क्षणी सागर चव्हाण यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची बिनविरोध निवड झाली. नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची महत्त्वाची अशी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी मी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे जरी वेळेत हा उमेदवारी अर्ज मागे घेता आला नसला तरी माझा जो पूर्ण पाठिंबा आहे तो मी आपले विद्यमान दुसरे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत उमेश तोरसकर साहेब यांना मी पूर्ण पाठिंबा या ठिकाणी देतो आहे. माझे सहकारी आणि मार्गदर्शक आमचे संपादक सागर चव्हाण सर, त्याचबरोबर आपले जिल्हा पत्रकार मराठी पत्रकार संघाचे जिल्हा राज्याचे अध्यक्ष सन्माननीय नाईक साहेब, जेठे साहेब आणि सगळी ही आपली ज्येष्ठ मंडळी यांनी ही निवडणूक कशी बिनविरोध होईल, कारण पत्रकारांची ही संघटना असल्यामुळे जर निवडणूक बिनविरोध झाली तर भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारसुद्धा चांगलं काम करू शकतात. अशा प्रकारची संपूर्ण चर्चा झाली आणि या चर्चेअंती मी हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. शिवाय आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या जिल्हा पत्रकार संघामध्ये मुख्यालयात ज्या काम करतात देवयानी वरसकर मॅडम, तर त्यांनी सचिव पदासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि संपूर्ण पाठिंबा आम्ही त्यांना देत आहोत आणि त्यांना तो पाठिंबा मिळावा आणि त्यांची जी निवडणूक होती ती बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घातल्यामुळे त्या निवडणूक लढवत आहेत. पण त्यांनासुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित पाठिंबा द्यायचा या ठिकाणी विचारविनिमय झाला आणि याच उद्देशाने मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी स्वतःहून मागे घेत असल्याचं या ठिकाणी जाहीर करतो आणि माझा पूर्ण पाठिंबा या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि मार्गदर्शनामुळे या ठिकाणी मागे घेतल्याचं जाहीर करतो. त्याचबरोबर सचिव पदाच्या उमेदवार देवयानी वरसकर यांना पूर्ण पाठिंबा असून निवडून आणण्याचा शब्द उमेश तोरसकर यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिला. जिल्हा पत्रकार संघाच्या आजच्या निवडणुकीसाठी मी आणि आमचे मित्र संदीप देसाई दोघेही उमेदवारीच्या रिंगणात होतो. पण अखेरच्या क्षणी संदीप देसाई यांनी उशिरा म्हणजे मुदत संपण्याच्या पूर्वी आपल्यात एकमत झालं नव्हतं, पण काही थोड्या वेळाने याच्यात एकमत झालं आणि त्यांनी पूर्णपणे मला पाठिंबा देऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम त्याचे आभार मानतो. त्याचबरोबर
आज ज्या या निवडणुकीसाठी 2 पदांसाठी जी उमेदवारी होत आहे, निवडणूक होत आहे, त्याच्यासाठी आपल्या उभे असलेल्या देवयानी वरसकर मॅडम यांना मी आणि माझ्या सर्व सभासद कार्यकर्त्यांचा पूर्णपणे पाठिंबा, त्यांच्या पाठिंब्यात उभे राहून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार अशी ग्वाही मी आजच्या प्रसंगी उपस्थित सर्व माझ्या पत्रकार मित्रांना या निमित्ताने देऊ इच्छितो. व आजच्या या माझी निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल आमचे लाईव्हचे संपादक सागर चव्हाण, आमचे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, परिषदेचे आमचे अध्यक्ष सन्माननीय नाईक साहेब, आमचे जोगळे साहेब, रवी गावडे आणि उपस्थित सर्व पत्रकार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सचिवपदी देवयानी वरसकर यांना निवडून आणणार असा शब्द या सर्वांनी दिला. जिल्हाध्यक्षपद हे बिनविरोध होऊ शकल्यानं संदीप देसाई आणि कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातचे संपादक सागर चव्हाण यांचे आभार मानण्यात आले. संदीप देसाई यांनी देखील पत्रकारांमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये म्हणून मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी सागर चव्हाण यांच्या विनंतीनुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक कोणताही संघर्ष न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणार आहे. जिल्हाध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची बिनविरोध निवड झाली असून उपाध्यक्षपदाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले. सचिव पदासाठी लढत होणार असून देवयानी वरसकर विरुद्ध भगवान लोके अशी ही लढत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची ही निवड आहे. ही निवड बिनविरोध होण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले. नाईक साहेब होते, बरोबर आमचे रमेश भाई होते, आमचे एकनाथ पवार होते, हे जे आमचे पत्रकार संघाचे पदाधिकारी आहेत, उमेश आहेत सुद्धा, ते आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. तरी देखील अनेक जागांवर उपाध्यक्ष 4 पदं बिनविरोध झालेली आहे. सहसचिवचं पद बिनविरोध झालेलं आहे आणि घटनेनुसार कार्यक्रम राबवताना थोडं काही ठिकाणी निवडणुका मतदान घ्यावं लागतं आहे. आणि सुदैवाने आम्ही विनंती केली होती की बिनविरोध ह्या धोरणापोटी संदीप देसाई यांना विनंती केली आणि संदीप देसाईंनी आणि त्यांचे वरिष्ठ सागर चव्हाण यांनी ती मान्य केली आणि जे उमेदवार उमेश तोरसकर त्यांनी पाठिंबा दिला. त्या दृष्टीने एक बरं झालं की संघर्ष कमी झाला. त्यामुळे मी संदीप देसाई यांचे अभिनंदन करतो, थँक्यू म्हणतो. आता बाकी उमेश तोरसकर यांनी जी भूमिका जाहीर केलेली आहे ही देवयानी वरसकरांसाठी जाहीर केलेली आहे, त्याचा तो प्रश्न आहे. परंतु सर्वांनी कुठल्याही प्रकारचा संघर्ष न करता एकमेकाशी संबंधित चांगलं राहून ही निवडणुकीचा कुठे बाहेर चुकीचा मेसेज जाऊ नये आणि आपली पत्रकारांची एकजूट कायम राहावी अशा पद्धतीने सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो. एक आदर्श जिल्हा म्हणून आपण पुरस्कार मिळवला असा आपला सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यावेळी त्याची ही वार्षिक निवडणूक होत आहे. साधारणपणे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले की निवडणूक बिनविरोध व्हावी, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे ही बिनविरोध होऊ शकली नाही असं दिसतं. परंतु खेळमेळीच्या वातावरण आणि पत्रकारिता हा महत्त्वाचा भाग मानून प्रत्येक पत्रकारांनी ही आपलं पत्रकार संघाचं काम जोमाने होईल अशा दृष्टीने ही निवडणुकीत खेळमेळी पार पडावी अशी आणि सर्व उमेदवारांना जे आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. जे बिनविरोध निवडून आले त्यांचं अभिनंदन करतो आणि समजा तांत्रिक बाबीमुळे जरी काही राहिलं असेल तरी योग्य तेच उमेदवार चांगले निवडून येतील त्यांना मी शुभेच्छा देऊन माझं मनोगत करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. नारायण राणेंना केसरकर चक्क साहेब म्हणाले, हे कशाचे संकेत? केसरकरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न, तो शिवसैनिक अटकेत. आणि केसरकर शिंदे गटात गेले, वेंगुर्ल्यातले बॅनर अक्षरशः फाडून काढले. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्ह. धन्यवाद.